मुंबईलगतच्या वसईमधून वन्यजीव तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। वसई पोलिसांनी कारवाई करत तब्बल 2,05,00,000 रुपयांहून अधिक किमतीची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीसचा साठा जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे जे कॉलेज परिसरात सापळा रचून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 2 किलो 58 ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले। तपासादरम्यान आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून हा प्रतिबंधित माल केरळमधून वसईत विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत पोलिसांनी वाहन, मोबाईल आणि इतर साहित्यांसह तब्बल 2,07,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अंबरग्रीसची तस्करी भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा असून या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे। मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त सरांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। अवैध धंदे आता सध्या तुम्ही बघताय सायबरचे सुद्धा जे फ्रॉड चाललेले आहेत त्याबाबत अवेअरनेस सुरू आहे। शिवाय ड्रग्सच्या विरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही अभियान राबवत आहोत। प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलवर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन सोसायटीमध्ये जाऊन ह्या मोहिमा राबवल्या जातात। त्यात अवैध धंद्यावर कारवाईबाबत नेहमीच सरांचे मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला अशी गुप्त माहितीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की आंतरराष्ट्रीय लेवलवर तस्करी असणारी ही प्रतिबंधित स्पर्म व्हेल माशाची उलटीची तस्करी होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आमचा गुप्त बातमीदार पाठवून माहिती घेतली असता आम्हाला जे कॉलेजच्या इथं असे जे लोक संशयित इसम आढळले त्यांना चेक केले असता त्यांच्या ताब्यामध्ये 2 किलो 758 ग्रॅम वजनाची ही व्हेल माशाची विक्री, व्हेल माशाची उलटी ज्याला अंबरीसगिरी म्हणतात ती आढळून आली आणि ती आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्याची किंमत जवळजवळ 2,07,00,000पर्यंतची त्याची किंमत आहे आणि ह्या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये आम्ही 5 इसमांना अटक केलेली आहे। काही इसम बाहेर राज्यातून अटक केलेले आहेत। हां, त्यामध्ये 2 इसम ॲक्च्युली हे केरळमधून पेरियारमधून आलेले 2 इसम होते। त्यांच्याकडून ह्या आपल्या इथल्या इसमांनी ती म्हणजे उलटी त्याची व्हेल माशाची उलटी जी शासनानं प्रतिबंधित केलेली आहे ती